हर महादेव, दुख हर महादेव, शत्रु हर महादेव, श्राप हर महादेव, पाप हर महादेव, रोग हर महादेव, कष्ट हर महादेव। हर हर महादेव। कुंभमेळा मित्रांनो, कुंभमेळा हा भारतातील एक प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक असा महोत्सव आहे। हा महोत्सव भारतात चार अशी ठिकाणे जिथे त्यांचं ऐतिहासिक पौराणिक महत्व आहे, अशा ठिकाणी दर 4 वर्षांनी आयोजित केला जातो। हा भारतात सर्वाधिक मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा आणि सर्वाधिक लोक एकत्रित येऊन आध्यात्मिक सभेचा दर्जा प्राप्त असा हा सोहळा आहे। कुंभमेळ्यामध्ये विशेषतः गंगा स्नान आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी हे कुंभमेळा प्रसिद्ध आहेत आणि यात गंगा स्नान किंवा नदीमध्ये स्नान करून लोक पापक्षालन करतात किंवा मोक्ष प्राप्तीसाठी हे स्नान केले जातात। सध्या प्रयागराज किंवा इलाहाबाद, जे जुनं इलाहाबाद होतं आणि सध्याचं प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये होत असलेला कुंभ आणि महाराष्ट्रात नाशिकमध्ये झालेला कुंभ, यात मी आपल्याला फरक आणि समानता दोन्ही सांगणार आहे। विषय थोडासा माहितीपूर्ण आहे आणि माहितीपूर्ण असल्यामुळे हा व्हिडिओ मी तयार करत आहे। ही माहिती आपल्याला नक्कीच आवडेल। जर आवडली तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तेव्हा मी राजेश जाकवे आणखी एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश एपिसोड मध्ये आपलं स्वागत करतो। धार्मिक दृष्टीने, हिंदू धर्माच्या दृष्टीने कुंभमेळा अत्यंत पवित्र आहे। यामध्ये गंगा, यमुना, सरस्वती या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला महत्व आहे। या स्नान करण्यामुळे पापक्षालन होतं। आपले जे या जन्मीचे, मागच्या जन्मीचे किंवा कित्येक जन्माचे असे पाप आहेत जे येथे स्नान केल्यामुळे धुतले जातात। कुंभमेळा प्रामुख्याने 4 ठिकाणी आयोजित केला जातो। यामध्ये प्रयागराज उत्तर प्रदेशातील इलाहाबाद येथे त्रिवेणी संगम जिथे होतं, गंगा, यमुना आणि सरस्वती नद्या जिथे मिळतात, आयोजित केला जातो। यानंतर हरिद्वार येथे गंगा नदीच्या काठावर असलेलं हे पवित्र शहर आहे। नाशिक जे गोदावरी नदीच्या काठावरती आहे, नाशिकची माहिती आपल्याला सगळ्यांनाच आहे। आणि नाशिक सोबत त्र्यंबकेश्वर, तर ह्या दोन्ही शहरांच्या मिळून आणि उज्जैन मध्ये शिप्रा नदीच्या काठावर हा कुंभमेळ्याचा संगम होतो। तर सर्वात आधी आपण कुंभमेळ्याचा इतिहास जाणून घेऊया। कुंभमेळ्याचा इतिहास पौराणिक आहे। हिंदू पुराणानुसार देवता आणि दानव यांनी मिळून ज्यावेळेस समुद्रमंथन केलं तर त्या समुद्रमंथनातून अमृतकुंभ निघाला आणि या अमृतकुंभात म्हणजे जे अमृत होतं ते कोणी घ्यायचं यावर देवता आणि दानवांमध्ये संघर्ष झाला। 12 दिवसाचा हा संघर्ष होता। आता हे जे 12 दिवस आहे हे देवता आणि दानवांचे 12 दिवस आहे, हे आपले नॉर्मल 12 दिवस नाहीत। या 12 दिवसाच्या संघर्षामध्ये 4 ठिकाणी या अमृतकुंभातून अमृताचे 4 थेंब पडले आणि हे 4 थेंब म्हणजे ज्या 4 ठिकाणी पडले ते ठिकाणं म्हणजे हरिद्वार, प्रयागराज, नाशिक आणि उज्जैन। तर याच ठिकाणी जिथे जिथे हे थेंब पडले तिथे तिथे कुंभांचं आयोजन होतं, तिथेच कुंभ मेळावे होतात। नाशिकचा कुंभमेळा 2015चा आपल्या महाराष्ट्रात 2015ला नाशिकच्या गोदावरीच्या काठावरती कुंभमेळा आयोजित करण्यात आलेला होता। हा कुंभमेळा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ह्या 2 प्रमुख ठिकाणी करण्यात आला होता। 2015ला हे आयोजन होतं आणि यालाच पंचवार्षिक किंवा नाशिक कुंभ असं म्हटलं जातं। नाशिक कुंभ किंवा नाशिकचा कुंभमेळावा हा गोदावरी नदीच्या काठावर होत असल्यामुळे याला एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून देखील ओळखलं जातं आणि नाशिकला भगवान श्रीरामाचे पदस्पर्श लाभलेले आहेत, त्यामुळे ह्या कुंभाला रामकुंभ असं देखील म्हणतात। नाशिकमध्ये 2015ला 14 जुलै 2015 पासून ते 25 सप्टेंबर 2015 पर्यंत हा कुंभमेळा होता। यामध्ये मुख्यतः स्नान सोहळा होता आणि वेगवेगळे कार्यक्रम देखील यावेळेस होते। विशेषतः 29 आणि 30 ऑगस्ट 2015 रोजी मुख्य स्नान सोहळे होते। नाशिक हे गोदावरी नदीवर प्रसिद्ध असं धार्मिक ठिकाण आहे आणि नाशिक सोबतच त्र्यंबकेश्वर जिथे भगवान त्र्यंबकेश्वराचं ज्योतिर्लिंग आहे, हे मंदिर आहे। नाशिक पासून 30-40 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे आणि येथे महत्त्वाचे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते। गोदावरी नदीला हिंदू धर्मात आणि
कुंभमेळ्यामध्ये सगळ्यात पवित्र मानलं जातं. हिच्यात स्नान केल्यामुळे पाप धुतली जातात आणि मोक्ष प्राप्ती होते, अशी लोकांची मान्यता आहे, श्रद्धा आहे. आणि त्यामुळेच नाशिकच्या कुंभमेळ्याला एक विशेष महत्त्व प्राप्त होतं. त्यासोबतच नाशिकचा होणारा कुंभ जो असतो हा प्रत्येक 12 वर्षांनी होणारा कुंभमेळावा असतो. त्यामुळे तिथे लाखोच्या संख्येत साधू संत भक्त लोक येतात आणि नदीमध्ये स्नान करतात. आता ह्या स्नानाची विशेष गोष्ट अशी असते, यामध्ये कोणताही जातीभेद जातपात बघितल्या जात नाही, उच्च नीच बघितले जात नाही, दलित स्वर्ण बघितला जात नाही. सगळे लोक एकत्र एका भावनेने आणि श्रद्धेने, मोठ्या श्रद्धेने या पाण्यामध्ये, गोदावरीच्या पाण्यामध्ये स्नान करतात. आणि मोक्ष प्राप्तीचे अंतिम ध्येय असतं. प्रत्येकाचे अंतिम ध्येय हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मोक्ष हा सगळ्यात अंतिम ध्येय आहे. तर त्यासाठी कुंभमध्ये येऊन स्नान करतात. नाशिकच्या कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले होते. यात असंख्य टॉयलेट्स, वॉटर टँक्स, जलशुद्धीकरण, पाणी पुरवठा, सुरक्षा व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्य सुविधांचा यामध्ये समावेश होता. कुंभमेळ्यासाठी देशाविदेशातून 2 कोटीपेक्षा जास्त लोक आल्यामुळे या शहरावर ताण येऊ नये म्हणून येथे अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली होती. सुरक्षा व्यवस्था येथे CCTV, पोलीस पोलिसांची मोठी टीम नेमण्यात आली होती. ट्रॅफिक व्यवस्थापन चांगलं होतं आणि गर्दी नियंत्रणासाठी देखील विविध उपाययोजना देखील त्यावेळेस करण्यात आल्या होत्या. नाशिकच्या कुंभमेळ्याच्या विशेष गोष्टी म्हणजे असंख्य भक्त आणि साधू संत, त्यासोबतच पर्यटक देखील गोदावरीत स्नान करण्यासाठी येतात. ज्यामुळे नदीच्या काठावरती एक असं भव्य दिव्य असं दृश्य निर्माण होतं. या कुंभमेळ्यात, नाशिकच्या कुंभमेळ्यात धार्मिक कार्यक्रम, काव्य वाचन, भजन, कीर्तन यांचं आयोजन केलं जातं. त्यासोबतच भंडारा, अन्नदान आणि वेगवेगळ्या प्रकारचे सोहळे, त्यासोबतच सरकारच्या काही स्कीम्स असतील, काही योजना असतील, त्या देखील येथे आयोजित केले जातात. नाशिकमध्ये विशेषतः साधू संतांची यात्रा, जी वेगवेगळ्या जे आखाडे असतात, आखाडे म्हणतात साधू संतांच्या घराण्यांना, तर त्यांची यात्रा, त्यांची भव्यता दिव्यता यातून दिसते. आणि विविध जे आखाडे आहेत, धार्मिक धर्म परिषदा आहेत, त्यांचा सहभाग येथे हा आकर्षणाचा केंद्र असतो, मुख्यबिंदू असतो. नाशिकच्या कुंभमेळ्यात भारताच्या विविध कोपऱ्यातून आलेली 2 कोटीपेक्षा जास्त लोक पारंपरिक वस्त्रांमध्ये, आपल्या वस्त्रांमध्ये आणि धार्मिक चिन्हांमध्ये देखील सहभागी होतात. नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये 2 कोटीहून अधिक लोकांनी, 2015 ची गोष्ट आहे, 2 कोटीहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक असा हा कार्यक्रम होता. शाही स्नान आणि भारतातील सगळ्यात मोठ्या घटनांपैकी, धार्मिक घटनांपैकी, धार्मिक मेळाव्यांपैकी हा एक मेळावा मानला जातो. कुंभमेळावा अत्यंत महत्वाचा, भारतामध्ये अत्यंत महत्वाचा धार्मिक आणि सांस्कृतिक असा कार्यक्रम आहे. हा भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे. नाशिक आणि प्रयागराज मध्ये, या दोन्ही कुंभमेळ्यामध्ये समानता जरी असली तरी प्रत्येक ठिकाणची धार्मिक छटा वेगळी आहे. कुंभमेळ्यासाठी ज्या प्रकारचं आयोजन महाराष्ट्र शासनाने केलं होतं आणि ज्या प्रकारचं आयोजन आता सध्याचं युपीचं किंवा उत्तर प्रदेशचं सरकार करतं, यामध्ये थोडासा फरक आहे. थोडा म्हणण्याचे प्रचंड फरक आहे. व्यवस्थापन, त्याची तयारी, बजेट, सुरक्षा या गोष्टींमध्ये देखील मोठा फरक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाशिकचा कुंभमेळावा हा असंख्य लोकांच्या उपस्थितीमुळे, नाशिकला ज्या पद्धतीने कुंभाचं आयोजन केलेलं होतं, तर त्यासाठी नाशिकचा कुंभमेळावा देखील तितक्याच महत्वाचा होता. कारण बघा, कुंभ नाशिकला हो, कुंभ प्रयागराजला हो, इलाहाबाद जे जुनं आहे तेथे हो, तर कुठेही कुंभ जरी झालं तरीही धार्मिक महत्व अजिबात कमी होत नाही. प्रयागराज येथे होणारा कुंभ हा एक पूर्ण कुंभ तर आहेच. हा कुंभ जो आहे हा प्रत्येक 12 वर्षांनी होणारा आणि त्यातल्या त्यात ह्या वर्षी येणारा म्हणजे 2025चा जो कुंभ आहे हा 12 वर्षाचं एक पूर्ण सर्कल म्हणजे 144 वर्षानंतर येणारा कुंभ आहे. त्यामुळे ह्या कुंभाला अत्यंत महत्व प्राप्त झालेलं आहे आणि हा इतका मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, इतक्या मोठ्या प्रमाणात हा उत्सव आहे की जगभरातून इथे लोक येत आहेत. नुसतं भारतातूनच नाही तर जगभरात. आणि इथे येणाऱ्या लोकांची संख्या, इथे येणाऱ्या भाविकांची संख्या इतकी जास्त प्रमाणात, इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. पूर्ण जगाचं आज लक्ष भारताकडे आणि प्रयागराजकडे लागून आहे. प्रयागराजचा कुंभमेळा हा भारतातील
अशाच मोठ्या कुंभमेळ्यापैकी, धार्मिक मेळ्यापैकी एक आहे. यात केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून लोक येतात. 2019ला प्रयागराजला जो कुंभमेळा झाला होता त्यात अंदाजे 12 कोटीपेक्षा जास्त लोक सहभागी होते. त्यामुळे स्थानिक पर्यटन, उद्योग आणि इतर गोष्टींना प्रचंड लाभ झालेला होता. प्रचंड गर्दी असल्यामुळे स्थानिक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, शॉप्स आणि इतर जे वाणिज्यिक जे बिझनेसेस होते त्यांचा क्रय विक्रय, त्यांचा बिझनेस वाढला, त्यांचा क्रियाकलाप वाढला आणि त्यामुळे देखील एक इकॉनॉमी जी असते, जी GDP असते, त्याला देखील बूस्ट मिळालेला आहे. प्रयागराजच्या कुंभमेळ्यामुळे हॉटेल आणि आश्रयस्थळ, जेथे धर्मशाळा असतील, काही लोकांचे प्रायव्हेट असतील, हजारो लोक अस्थायी निवासामध्ये राहतात आणि त्यामुळे स्थानिक हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळालं होतं. यासोबतच जगभरातून येणाऱ्या लोकांमुळे इथे जी दुकानं होती, व्यवसाय होती, या दुकानांमध्ये, व्यवसायामध्ये व्यापारी धार्मिक साहित्य, पवित्र वस्त्र, पूजा अर्चना याचं सामान आणि पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या गोष्टी यांचा उत्पादनं ठेवली गेली होती, ती विकल्या गेली आणि त्यामुळे देखील स्थानिक व्यापारास मोठी चालना मिळालेली आणि सोबतच रोजगार देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला होता. आता 12 कोटी मागच्या वेळेस आले, यावेळेस तर 45 कोटीपेक्षा अधिक लोकांची अपेक्षा आहे आणि इतकी जर लोक येणार असतील तर येथे विविध सेवांमध्ये लोक लागतील. या लोकांना रोजगार मिळतो, सुरक्षा व्यवस्थापन आहे, वाहतूक आहे, सेवा आहे, साफसफाई आहे आणि इतर प्रशासनिक कामं आहेत, लोकांचं मॅनेजमेंट आहे. म्हणजे किती लोक लागतील, किती लोक येथे कामावर ठेवले जातील, त्यांना रोजगार मिळेल आणि त्यांना हे जे रोजगार मिळेल त्या रोजगारातून त्यांचा आर्थिक देखील फायदा होईल. या मेळ्याच्या आयोजनामुळे स्थायी आणि अस्थायी दोन्ही प्रकारचे रोजगार निर्माण होतात. हॉटेल्स, रेस्टॉरंट, दुकानं, पर्यटन सेवा देणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात काम मिळतं. कुंभमेळ्याच्या काळात स्थलांतर करणाऱ्या कामगारांनाही रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतात, जसे की गाडी चालक, मार्गदर्शक, गाईड लोक, प्रवासांचे मार्गदर्शक, साधनांची विक्री करणारे आणि इतर सुविधा पुरवणारे लोक. पारंपरिक जे उद्योग असतात यामध्ये हस्तकला आहे, कला आहे, सांस्कृतिक प्रोत्साहनाच्या गोष्टी आहेत, हस्तशिल्प, कला, वस्त्र उद्योग यांना देखील मोठ्या प्रमाणात अशा कुंभमधून किंवा अशा मेळाव्यामधून मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळतं. साधू संतांची गरज आणि भक्तांची गरज पाहून पारंपरिक अलंकार आणि धार्मिक साहित्यांची विक्री होते. स्थानिक कलेला मोठ्या प्रमाणात एक मंच मिळतो. नुसते लोकच नाही, सर्वसामान्य पब्लिकच नव्हे तर सरकार आणि खाजगी गुंतवणूक दोन्ही देखील यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. पायाभूत सुविधांची सुधारणा, रस्ते, शौचालय आणि इतर अत्यावश्यक सेवांचा समावेश होतो. या गुंतवणुकीमुळे प्रोजेक्टची सुलभता, संसाधनांचा वापर आणि दीर्घकालीन विकास होतो. तसेच इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आता बघा, जसं आता प्रयागराजमध्ये या इतक्या 45 करोड लोकांच्यासाठी काही सुविधा उभारण्यात आल्या, तर या सुविधा हे लोक गेल्यानंतर इथल्या लोकांनाच वापरण्यात येणार आहेत. जसं रोड बनले, पूल बनले, नवीन हॉटेल्स बनल्यात, तर याचा फायदा इथल्या स्थानिक लोकांना होईल. त्यामुळे देखील इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे यात मोठी सुधारणा होते. सोबतच प्रयागराजचा कुंभमेळावा जो आहे, प्रयागराजचा कुंभमेळा आहे भारतीय संस्कृती आणि सनातन धर्माचे किंवा हिंदू धर्माचे महत्व जगभर दर्शवतो. या कारणांमुळे देखील लोकांना याचं मोठं आकर्षण आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांची इतकी गर्दी आपल्याला येथे दिसायला मिळेल की ते विचारू नका. जगभरातून लोक इथे येत आहेत, त्यांची माहिती घेत आहेत, तर आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी देखील येथे येण्यासाठी उत्सुक असतात आणि पर्यायाने भारतीय पर्यटन उद्योगाला प्रोत्साहन मिळतं. भारताची जागतिक छबी आहे ती सुधारते आणि त्यासोबतच देशाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेची साक्ष देणारा हा एक ध्वजवाहक असा मेळा ठरतो, असा अजेंडा ठरतो. हा असा सोहळा आहे जो केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर आध्यात्मिक आणि आर्थिकही दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे. लाखो पर्यटक, लाखो संत, साधू, नागासाधू, तीर्थयात्री आणि सामान्य माणसं या मेळ्यात भाग घेणार आहेत आणि यामुळे स्थानिक, राज्य आणि देशस्तरीय म्हणजे राष्ट्रीय पातळीवर देखील याचा आर्थिक फायदा होणार आहे. तर माझ्या मते तरी न प्रयागराजचा कुंभमेळा मोठा आहे ना नाशिकचा छोटा आहे. दोन्ही मेळ्यांचं महत्व सारखंच आहे. नाशिकचाही तितकाच महत्वाचा आणि प्रयागराजचाही तितकाच महत्वाचा. तर कुठे छोटा मोठा असं नाहीये.
प्रयागराज येथे होणारा कुंभमेळा 144 वर्षानंतरचा असल्यामुळे आणि उत्तर भारतात कुंभाला जास्त महत्व आहे. आपल्याकडे लोक कुंभाला इतकं जास्त महत्व देत नाही. आपल्याकडे ज्या पद्धतीने वारीला महत्व आहे, वारीला प्रचंड प्रमाणात लोक जातात. आता वारीसाठी बाहेरील राज्यातून देखील लोक यायला लागलीत. तर लोकांना माहिती पडते आणि हे सनातन धर्मची, हिंदू धर्माची संस्कृती आणि हिंदू धर्माचं हे सौंदर्य आहे की आता महाराष्ट्राच्या वारीला बाहेरून लोक येत आहेत, इथून लोक कुंभसाठी जात आहेत. तर हा संगम आणि कुंभ संगमासाठीच प्रसिद्ध आहे. तर या संगमाचा, ह्या त्रिवेणी संगमाचा आपण ही फायदा घ्यायला पाहिजे. प्रयागराज कुंभमेळा 2025च्या सगळ्यात मोठ्या इव्हेंट्स पैकी एक इव्हेंट्स आहे. इथे प्रशासन, सुरक्षा, आरोग्य, साफसफाई, स्वच्छता, इन्फ्रास्ट्रक्चर, प्रत्येक गोष्टीसाठी गव्हर्नमेंट जे सरकार आहे, युपीचं सरकार आहे आणि केंद्र सरकार आहे, दोघांच्या कोलॅबरेशन मध्ये हा उत्सव पार पडतोय. आणि येथे सगळ्याच शासकीय लेवलच्या सगळ्या तंत्रांनी, संस्थांनी तिथे विविध योजनांची, विविध प्रकारे कार्यक्रमांची अंमलबजावणी तिथे होते. आणि 2025च्या सगळ्यात मोठ्या म्हणजे जगभराचं लक्ष लागलेला असा हा धार्मिक, आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असलेला असा सोहळा, ज्यात 45 करोडपेक्षा अधिक लोक भाग घेत आहे, अशा या सोहळ्याला आपण जाणार आहेत का हे कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडलेला असेल, या व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल, बागकामाच्या संदर्भात आणि सहसा माहिती देत असतो, पण भविष्यात मी ह्या पद्धतीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि देशासंबंधित काही व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर मराठीत तयार करणार आहे. आणि विषय जर माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. या व्हिडिओमध्ये इतकेच. आता आपण भेटूया अशाच एखाद्या आणखीन माहितीपूर्ण व्हिडिओ. तोपर्यंत हसमुख राहा, प्रसन्न राहा. वंदे मातरम. जय हिंद.